आता एक मोठी बातमी भारतामध्ये टेस्लाची एंट्री झालेली आहे कारण मुंबईमध्ये पहिलं शोरूम उभारण्यात येते। वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हे शोरूमचं उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं उद्घाटन केलं जाईल। अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनीचं मुंबईमध्ये हे पहिलं शोरूम असणार आहे। काही दृश्य देखील आपण पाहतोय। भारतामध्ये टेस्लाने आता एंट्री घेतलेली आहे। मुंबईमध्ये हे पहिलं शोरूम उभारण्यात आलेलं आहे। वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये शोरूमचं उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं उद्घाटन केलं जाईल। जगप्रसिद्ध अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्ला हिने आता भारतात एंट्री घेतलेली आहे। मुंबईमध्ये शोरूम उभारण्यात आलेला आहे। बीकेसी मध्ये म्हणजेच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये या शोरूमचं उद्घाटन होणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचं उद्घाटन केलं जाणार आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। भारतामध्ये टेस्लाने एंट्री केलेली आहे। मुंबईमध्ये हे पहिलं शोरूम उभारण्यात आलेलं आहे। बीकेसी म्हणजेच वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये या शोरूमचं उद्घाटन होणार आहे। थेट जाणार आहोत। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनी टेस्लाने आता भारतात एंट्री घेतलेली आहे। मुंबईमध्ये हे भव्य दिव्य शोरूम उभारण्यात आलेलं आहे। त्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। काय अपडेट? खरं तर ऑटोमोबाईल क्षेत्रातील टेस्ला ही बहुचर्चित कंपनी आहे आणि या कंपनीचा एंट्री जी आहे ती आज भारतामध्ये झालेला पाहायला मिळते। मुंबईमध्ये त्यांचं हे एक्सपिरियन्स सेंटर असणार आहे, ज्या ठिकाणी येऊन तुम्ही टेस्लाची गाडी कशी आहे, त्याचे फीचर्स काय आहेत हे पाहू शकता। टेस्ट ड्राईव्ह तुम्हाला घेता येऊ शकते। बीकेसी मध्ये हे संपूर्ण एक्सपिरियन्स सेंटर साकारण्यात आलेलं आहे। माझ्या मागे आपण बघतोय प्रचंड कडक बंदोबस्त या ठिकाणी आहे। आतमध्ये टेस्लाच्या 2 नवीन कोऱ्या कार्स ज्या आहेत त्या न्यूली लॉन्च कार्स आपल्याला इथे पाहायला मिळते। टेस्ला ही ईव्ही मधली इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स मधली अद्ययावत अशी कंपनी आहे आणि या कंपनीची भारतात एंट्री होणं ही खरं तर खूपच मोठी बाब आहे। कारण आपण जर बघितलं यापूर्वी सुद्धा अनेक कंपन्या भारतात आलेल्या होत्या आणि ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये ही मोठी प्रगती म्हणावी लागेल। हे संपूर्ण शोरूम ज्यांनी बनवले ते आर्किटेक्ट आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, कसं साकार झालं हे संपूर्ण टेस्ला? याच्यात भरपूर लोकांची मेहनत आहे, बट येस इट वॉज एंटायझिंग एक्सपिरियन्स अँड आम्हाला पूर्ण ब्रीफिंग जे दिली गेली होती ते त्याच्यात आम्ही त्याला साकार करण्यात आय थिंक वी हॅव बीन केपेबल ऑफ गेटिंग व्हॉट वी डिझायर्ड. व्हेन आय लुक एट द प्लेस नाव आय एम सुपर हॅपी द वे इट्स लुकिंग. या खरं तर यामध्ये 2 कार आपल्याला सेंटर ऑफ अट्रॅक्शन पाहायला मिळत आहे। टेस्ला मुंबईमध्ये येते, भविष्यात ते मुंबईच्या बाहेर सुद्धा एक्सपांड करतील। काय नेमकी वेगळं पण असणार आहे या एक्सपिरियन्स सेंटरमध्ये? इथे आल्यानंतर लोकांना काय अनुभव मिळेल? आल्यानंतर yeah, I think see it to believe it. Yeah, that makes sense. Yeah, so I think once you experience this car, the Y model, I have used it a lot in Paris and other places, and I think it's a superb car. I think EV is the way forward as well. So I think seeing is believing. तुमच्या समोर शोरूम आहेत आणि तुम्ही त्याला एक्सपिरियन्स करा. Experience will give you the better idea of what it is, साधारणपणे किती मोठा हा संपूर्ण एरिया असणार आहे? आतमध्ये काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे की ज्यामुळे टेस्लाचा अनुभव, त्याचे फीचर्स लोकांना अधिक कळू शकते? ते तुम्हाला दिसणार आहे. आय थिंक तुम्ही आत गेल्यावर तुम्हाला कळेल सगळं. मी आता ह्याच्या पुढे काही बोलू शकणार नाही. सो लेट्स कीप इट दिस, बट कॉंग्रॅच्युलेशन टू टेस्ला. नक्कीच आपण बघतोय की टेस्लाची भारतात एंट्री झालेली आहे। टेस्लाचं पहिलं शोरूम हे आता आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळते। भविष्यामध्ये दिल्लीमध्ये सुद्धा बरं, सुस्मिता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी, आढाव्यासाठी। टेस्लाचं पहिलं शोरूम आज मुंबईतील बीकेसी मध्ये उघडतंय आणि टेस्ला सुरुवातीला भारतात मॉडेल 3 आणि मॉडेल वाय यासारख्या कार विकू शकते। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज त्याचं उद्घाटन होणार आहे। सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताफा या शोरूमच्या इथे पोहोचलेला आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। टेस्लाचं पहिलं शोरूम आज मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसी मध्ये उघडतंय। टेस्ला सुरुवातीला भारतात मॉडेल 3 आणि मॉडेल वाय सारख्या कार विकू शकते आणि हे दोन्ही मॉडेल कंपनीचे लोकप्रिय आणि परवडणारे पर्याय आहेत। भविष्यात मॉडेल एस किंवा सायबर ट्रक सारखी इतर मॉडेल्स देखील आणली जाऊ शकतात। कंपनीची मॉडेल वाय ही जगातली सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार आहे।
ग्राहक 15 जुलैपासून त्यांची कार ऑर्डर करू शकतील आणि ऑगस्टपासून डिलिव्हरी सुरू होऊ शकते। तर पहिल्या टप्प्यासाठी शांघाय कारखान्यातून 5 मॉडेल वाय कार आयात करण्यात आलेले आहेत। भारतात त्याची किंमत सुमारे 48 लाख रुपये असू शकते। भारत हा जगातला तिसरा सर्वात मोठा ऑटो मार्केट असून इथे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढते। सध्या ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज या शोरूमचं उद्घाटन होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच तिथे पोहोचलेले आहेत। टेस्लानं भारतात एंट्री घेतलेली आहे। पहिलं शोरूम आज मुंबईमध्ये BKC मध्ये उघडलं जात आहे आणि त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। अधिक माहिती देतील आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, टेस्लाचं पहिलं वेळेला इंडियातलं भारतातलं पहिलं शोरूम आपल्याला पाहायला अशा टेस्लाच्या 2 कार आपल्याला पाहायला मिळतात, ज्याचं लोकार्पण त्याचं उद्घाटन आज आपण बघतोय की स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करणार आहेत। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सुद्धा आपल्याला या शोरूम मध्ये पाहायला मिळतात। खरं तर एक्सपिरियन्स सेंटर हे असणार आहे BKC मध्ये टेस्लाचं हे पहिलं एक्सपिरियन्स सेंटर भारतातलं सुरू होणार आहे। EV व्हेकल्स अर्थात इलेक्ट्रिक व्हेकल्सचं अतिशय अद्ययावत स्वरूप टेस्लानं यापूर्वीही दाखवलेलं आहे। बहुप्रतीक्षित असा हा प्रोजेक्ट म्हणावा लागेल। या एक्सपिरियन्स सेंटर मध्ये तुम्ही टेस्लाची कार नेमकी आहे कशी, त्याचे फीचर्स काय आहेत हे निहाळू शकता, हे बघू शकता। त्याचबरोबर काही रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण केल्यानंतर अनेकांना या टेस्ला कारची टेस्ट ड्राईव्ह सुद्धा घेता येणार आहे। कार बुकिंगसाठी सुद्धा इथे सोय करण्यात आलेली आहे आणि इंडियामध्ये टेस्लाचे सर्व ही जी नवीन वाय सिरीजची जी कार आहे ही प्राप्त होऊ शकणार आहे। 6 महिन्यांमध्ये इथे सेलिंग हे सुरू होणार आहे। त्याच्या पूर्वीची प्री बुकिंग सुद्धा ही लवकरच सुरू करण्यात येणार आहे। टेस्लाचं हे अद्ययावत शोरूम आहे। यानंतर टेस्लाकडनं भारताच्या इतर शहरांमध्ये विशेष करून राजधानी दिल्लीमध्ये अशाच पद्धतीचं दुसरं एक नवं शोरूम खोलण्याचा सुद्धा विचार आहे। परंतु आज आपण जर बघितलं तर भारतासाठी आणि मुंबईसाठी अतिशय महत्त्वाची की एक जगविख्यात ऑटोमोबाईल कंपनी टेस्ला ही भारतामध्ये गुंतवणूक करत आहे, ज्यातून रोजगार निर्मिती होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या एक्सपिरियन्स सेंटरचं आज उद्घाटन होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये परिवहन मंत्री सुद्धा उपस्थित आहेत। जे कोरियन नागरिक आहेत काही किंवा बाहेरच्या देशातून आलेले टेस्लाचे सर्व वरिष्ठ अधिकारी सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। या संपूर्ण सेंटरमध्ये तुम्हाला टेस्लाची कार अद्ययावत कशी हे अनुभवता येणार आहे आणि टेस्ला बद्दलची अनेक पद्धतीची माहिती एकाच एक्सपिरियन्स सेंटरच्या मदतीने कार लव्हर्सला मिळू शकणार आहे। ठीक आहे सुस्मिता, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। मराठवाड्यातील भाजप आमदारांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षा बंगल्यावर बैठक घेतली आहे। या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांनी मराठवाड्यातील आमदारांना कानमंत्र दिलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप नंबर 1चा पक्ष ठरला पाहिजे अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। आपल्या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाची 5 कामं सांगण्याचं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। महापालिका जिंकण्यासाठी आमदारांना पूर्ण ताकद देणार असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली। तर स्थानिक समित्यांचं वाटप करण्याचा सर्वाधिकार आमदारांना असून आमदारांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, देवेंद्र फडणवीसांनी आमदारांना कानमंत्र दिला असल्याचं कळतंय, त्यांच्यासोबत बैठक घेतली आहे, काय अपडेट? नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी भाजपाच्या मंत्र्यांची बैठक बोलवली होती। त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी काल वर्षा निवासस्थानी मराठवाड्यातल्या आमदारांची बैठक संभाजीनगर महानगरपालिका असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थे संदर्भात आपल्याला ही बैठक बोलवल्याचं पाहायला मिळते। या बैठकीमध्ये आमदारांना स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या मतदारसंघातली 5 कामे घेऊन या, त्या 5 कामांवरती फोकस करा आणि मतदारसंघामध्ये आता निवडणुकीच्या तयारीला लागा। ही निवडणुकीच्या तयारीला लागत असताना कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, बूथ प्रमुख असतील, या सर्वांशी तुमचा थेट संपर्क राहू द्या। जसा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा मोठा पक्ष 1 नंबरचा पक्ष म्हणून निवडून आला, त्याचप्रमाणे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपा हा मोठा पक्ष आणि 1 नंबरचा पक्ष कसा राहू शकतो यासाठी तुम्ही प्रयत्न करा। त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवरती काम करत असताना महायुती म्हणून हा मेसेज जाऊ द्या। कुठेही महायुतीमध्ये वाद होईल अशा प्रकारचे वाद टाळा।
अशा स्पष्ट सूचना वजा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या बैठकीमध्ये सर्व आमदारांना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ठीक आहे तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.